आजच्या या मंगलमय प्रसंगी दुपारच्या वेळेला आज आपण नागपूर शहरामधील महत्त्वपूर्ण ठिकाण नागलोक बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत ही संस्कृती ट्रॅव्हल्स बस आहे आपली. याच बसने आता सर्व उपासक 20 दिवस प्रवास करत आहे. संस्कृती ट्रॅव्हल्स ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून निघालेली ही धार्मिक धम्मसहल. असं इथं उभे राहा. आजच्या या मंगलमय प्रसंगी दुपारच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत नागलोकला. थोडंसं ऊन आहे परंतु आपले उपासक सर्व आता नागलोक येथील भगवंताची मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत सर्व उपासक आता आतमध्ये आलेले आहेत. नागलोक येथील तथागतांची भव्य दिव्य उभी मूर्ती या ठिकाणी बघण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. हा संपूर्ण परिसर आहे नागलोक. बुद्धभूमी मावसाळा या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय, जय भीम. आज सर्व उपासक आज पोहोचले आहेत नागलोक या ठिकाणी. आपण बघत आहोत नागलोक येथील ही भगवंताची मूर्ती आणि या मूर्तीला वंदन करण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत आणि हा संपूर्ण परिसर हा नागलोकचा परिसर आहे. जवळजवळ हा परिसर 15 एकरचा परिसर आहे. हा या ठिकाणी हॉस्टेल आहेत. या ठिकाणी बाहेरच्या यात्रेकरूंना भेट देणाऱ्या उपासकांना या ठिकाणी मुक्कामी राहण्याची व्यवस्था आहे. हॉस्टेलची व्यवस्था आहे. इथे शाळा आहे, कॉलेज आहे आणि हा संपूर्ण परिसर जवळजवळ 15 एकरचा परिसर आहे. आपण बघत आहोत ही तथागतांची भगवंताची मूर्ती. तिथून यायला पाहिजे होतं मग आला फोटो यायला पाहिजे होता चांगला. त्याच्याकडनं फोटो काढून घेतले. आपण बघत आहात ही तथागतांची भगवंताची भव्य दिव्य मूर्ती. नागलोक येथील ही उभी मूर्ती भगवंताची मूर्ती आहे. मूर्तीच्या अगदी जवळ हा सूर्य आल्या कारणाने मूर्ती पूर्ण दिसत नाही आपल्याला, परंतु अतिशय भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आहे. नागलोक या ठिकाणी या सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हा संपूर्ण परिसर आपण आता बघितलेला आहे. हा परिसर जवळपास 15 एकरचा परिसर आहे. या ठिकाणी हॉस्टेलच आहे. त्यानंतर या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या उपासकांना राहण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी कॉलेज पण आहे आणि हा संपूर्ण
परिसर जवळजवळ 15 एकरचा परिसर आहे आणि या ठिकाणी ही भगवंताची मूर्ती आहे आपण बघत आहोत आणि भगवंताच्या मूर्तीच्या पायथ्याशी बघा हे आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून बुद्धदर्शन धार्मिक धम्मसहलीतील हे उपासक आज नागपूर येथील ऐतिहासिक नागलोक हे ठिकाण बघण्यासाठी पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी ही भगवंताची भव्य दिव्य पूर्णाकृती भगवंताची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या पायथ्याची हे जे उपासक दिसत आहेत आपण बघत आहोत हे सर्व आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले उपासक उपासिका दिसत आहेत आपण बघत आहोत. इथून आता आपण कामठीच्या बुद्धविहाराला भेट देण्यासाठी जाणार आहोत. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस हे अतिशय सुंदर बुद्धविहार आहे. त्या ठिकाणी चंदनाची भगवंताची मूर्ती आहे ती सुद्धा बघण्यासाठी आपण आता इथून जाणार आहोत. ही नागलोकची भगवंताची ही मूर्ती आपण बघत आहोत. पण साधू 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 ठीक 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 चला चला. नमो बुद्धाय जय भीम. प्रिय सज्जनांनो मी स्वतः वदंतयस प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून ही धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता माझ्यासोबत आहेत. आज नागपूर येथील नागलोक या ठिकाणी आपण सर्वांनी भेट दिलेली आहे. या ठिकाणी भगवंताची भव्य दिव्य पूर्णाकृती माझ्या पाठीमागे आपण बघत आहात ही भगवंताची मूर्ती आहे. या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर बघत आहोत आपण. हा पूर्ण नागलोकचा परिसर आहे. हा जवळजवळ 15 एकरचा परिसर आहे आणि या ठिकाणी हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. ही भगवंताची मूर्ती आहे. ठीक आहे. आपण बघत आहोत हा नागलोकचा परिसर. अतिशय सुंदर हा परिसर रमणीय परिसर आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर गार्डन भगवंताची भव्य दिव्य मूर्ती आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे आपण बघत आहोत. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसहलीतील हे सर्व उपासक दिसत आहेत. नागलोक येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे आणि या पुतळ्याला वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नमो बुद्धाय जय भीम. ठीक ठीक. हे बघा आपल्या धम्मसहलीतील उपासक आज नागलोक नगरीला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचले असता कारण आज नागपूरला खूप ऊन आहे आणि कडाक्याचं ऊन आहे. असं वाटलं होतं की इकडे थंडी असेल. सकाळी सकाळी थंडी होती परंतु दुपारी इकडे कडाक्याचं ऊन आहे आणि संपूर्ण नागलोक येथील या स्मारकाला या परिसराला भेट देऊन या आपले उपासक या ठिकाणी अगदी थंडीगार सावलीमध्ये
खाली हराळ आहे, एकदम गवत आहे हिरवगार आणि त्यामध्ये विसावा घेताना आपण बघत आहोत. हे सर्व आपले उपासक आहेत. थंडीगार सावली आहे कारण कडाक्याचं ऊन आहे आणि खाली गवत आहे बघा, हिरवगार गवत आहे, हराळ आहे आणि या हराळीवर आणि सावलीमध्ये आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी विसावा घेताना दिसत आहेत. साधू साधू साधू. पुढं नाही हा आपण हा या ठिकाणी विसावा घेतात थंडगार सावलीमध्ये, म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी दिसत आहे. आपल्या परिसरातील हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले उपासक आपण या ठिकाणी बघत आहोत.